नक्कीच अपील उचलून धरले आहे. नक्कीच इथे फलंदाज पहिला धक्का लागलाय तो आपण बघतोय. कबीर या संघाला, कबीर 11 या संघाला आपण बघतोय. पुढचा फलंदाज जय आपण इथे बघतोय आणि बघतोय पहिल्या चेंडूवर चांगला फटका खेळलाय. चेंडू जातोय, चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार. बघतोय आपण पहिल्या चेंडूवर चांगल्या आक्रमणाने सुरुवात केली आहे जयने आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार टोकून आपल्या संघाच्या धावसंख्येला 4 ने बळ दिलंय आणि नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात म्हणायला लागेल जयची आणि नक्कीच संघासाठी पहिला गडी बाद झाल्यानंतर जय आले आणि जयने पहिल्या चेंडूवर मारलेला चौकार. पहिल्या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि बाळाची चांगली गोलंदाजी नक्कीच कुठेतरी थांबवून ठेवलं होतं आपण बघितलं कबीर 11 या संघाला. परंतु जय जसा मैदानामध्ये आला आणि पहिल्या चेंडूवर आक्रमणाने सुरुवात केली. पुढचा चेंडू घेऊन बाळा समोर असेल जय. बाळाचा पुढचा चेंडू जयचा पुढे येऊन गेल्याचा प्रयत्न होता आणि आपण बघतो बॅटची काढा लागून चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. फलंदाज होतोय झेलबाद. नक्कीच पहिल्या चेंडूवर एक चौकार लगावला गेला. पुढच्या चेंडूवर पुढे येऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न होता जयचा, परंतु तिथे पुनरागमन केले गोलंदाज बाळाने. आपण बघतोय बॅटची कडा लागून चेंडू लगे गेलाय नक्कीच यष्टी रक्षक नरुसर यांच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद झालाय. लागलेला हा दुसरा हादरा आणि आपण बघतोय धावसंख्या कुठेतरी स्थिरावली होती 5 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी बाळाची आणि नक्कीच पुढचा फलंदाज मैदानामध्ये येतोय तरुण. यावेळेस फलंदाजाला काहीसा चेंडू समजला नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिलाय आणि बॅट वरून फिरवली जाते. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. खूप सुंदर षटकाची सुरुवात केली आपल्या संघासाठी आपण इथे बघतोय. नक्कीच पुढील होणारा सामना स्वास्तिक 11 वर्सेस केसीसी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी फर्स्ट इनिंग नंतर नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. आजच्या दिवसभरातील आपण हे उल्हासनगरचे मातब्बर संघ बघतोय. उद्याच्या दिवसभरामध्ये आपण अंबरनाथ पोल बघणार आहोत. नक्कीच अंबरनाथ पोल मध्ये नक्कीच मोठे मोठे संघ अंबरनाथ मधील बघायला मिळतील. परवाच्या दिवसामध्ये ऑल इंडिया नक्कीच ओपनचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. मातब्बर संघाने या स्पर्धेमध्ये अनेक वेळा भेटी दिलेल्या आहेत. अनेक वेळा आपण बघतोय स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि यावेळेस सुद्धा मोठे मोठे संघ परवा आपल्याला खेळताना दिसतील. खूप सुंदर असं आयोजन भीमटोला अंबरनाथ आयोजित या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये बघायला मिळतं आणि त्याचं सुंदर उदाहरण आपण इथे बघतोय. मंचावर
छत्रपती शिवरायांचा आणि नक्कीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा आपण बघतोय. यावेळेस चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतोय आणि डॉट बॉल. धावसंख्या कुठेतरी जाऊन स्थिरावली आहे. धावसंख्येला कुठे पुढे आकार मिळत नाहीये. नक्कीच सिंगल डबल वर विश्वास ठेवावा लागेल. मोठे फटके खेळण्यासाठी एखादं तरी षटक तुम्हाला नक्कीच मिळेल परंतु डॉट बॉल पडत राहिले तर नक्कीच कुठेतरी संघ आपला मागे पडत राहतो. यावेळेस चांगला फटका आपण बघितलाय. एका धावेसाठी नीनाच्या हातात जाईल. नीना जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येला 1 ने आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवर. 2 चेंडू 6 धाव आपण इथे बघतोय. यावेळेस तरुण दिशा थोडीशी भरकटते. पंच दोन्ही हात जमिनीला समांतर करून आम्हाला दर्शवतात का वाईट बॉल. धावसंख्येला 1 ने आकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. आणि यावेळेस बघतोय हवेमध्ये असलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि फलंदाज होतोय झेलबाद. नक्कीच आपण बघतोय नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये इथे चांगली गोलंदाजी आपण इथे बघितलंय. नक्कीच आपण दुसरं षटक बघतोय. मित्र टाकतोय. मित्र नक्कीच आपल्या संघासाठी मित्र बनवून नक्कीच उभा राहतोय. आपण बघतोय मित्राला चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये नक्कीच 1 धाव आणि 1 अवांतर धाव असे 3 चेंडू टाकलेत आणि आपण बघतोय 1 विकेट सुद्धा महत्वाचा मिळवलाय आणि धाव संख्येला कुठेतरी रोखून ठेवलंय या मित्रा या गोलंदाजाने. पुढचा चेंडू बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा चांगला संपर्क झालाय. बघावा लागेल अडवला जातोय का. नक्कीच तिथे क्षेत्ररक्षकाकडून चेंडू अडवला जाईल. फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा धावसंख्येमध्ये 2 ने आकार मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. चांगला खेळ केला जातोय. बघावं लागेल काय होईल. सचिन नवीन फलंदाज मैदानामध्ये आल्या. पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात केली आहे. यावेळेस सुद्धा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूचा टप्पा चूक राखला गेलाय. क्षेत्ररक्षकाची चूक आणि आपण बघतोय चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. आकार मिळताना आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. चांगलं आक्रमण सुरुवात केली आहे सचिन या फलंदाजाने. आपण बघतोय मैदानामध्ये गेल्यापासून चांगली फटकेबाजी करतोय. पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा चांगला फटका खेळला आपण बघतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. चेंडू अडवेल आणि फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव घेताना नक्की क्षेत्ररक्षक करतोय काय. स्वतः चेंडू अडवतोय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे फेकेल तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळते. नक्कीच धावसंख्येला 3 ने आकार जाऊन मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावसंख्येवर. कुठेतरी महागडं षटक पडलंय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा दिल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय 11 धावा अक्षरशः खर्च केल्या गेल्या. आणि नक्कीच या 11 धावांमुळे कुठेतरी संघ जाऊन पोहोचलाय तो 16 धावांवर. पहिले षटक अवघ्या 5 धावांमध्ये टाकल्यानंतर आपण बघतोय तिसऱ्या षटकाची जबाबदारी सुद्धा कर्णधाराने पुन्हा एकदा बाळा या गोलंदाजावर दिली ज्याने पहिलं षटक अतिशय उत्तमरित्या टाकलं होतं आणि अवघ्या 5 धावांमध्ये आपलं षटक टाकताना नक्कीच एक गडी सुद्धा 2 गडी बाद केले होते आपण बघितले. तर नक्कीच तोच बाळा तिसरं षटक घेऊन आलं. यावेळेस त्याच्या समोर मातब्बर फलंदाज असेल ज्याने मागच्या शतकामध्ये चांगली कामगिरी केली तो फलंदाज सचिन.
आपण बघतोय अंबरनाथ असोसिएशनचे 4 पंच आपल्याला आज आपल्या या स्पर्धेमध्ये लाभले. त्या सर्व पंचांची नक्कीच महत्वाची कामगिरी असते. साजिद खान सर असतील, राणे सर असतील, अभयजी पाटोळे सर असतील आणि प्रशांतजी देसाई सर असतील, या सर्वांचंच या स्पर्धेमध्ये यावेळेस आपण बघतोय चांगला फटका. इथे बॅटची कडा लागून चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू पोहोचेल तोपर्यंत चेंडू अडवला जातोय. नक्कीच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच दरम्यानच्या काळात 3 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण इथे बघतोय. सचिन आणि नक्कीच फलंदाज सचिन आणि सागर दोघांची जोडी आपण बघतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण बघतोय. धावसंख्येला 3 ने जाऊन आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर. पुढचा चेंडू बाळा टू सागर. वा, नो बॉल चूक होते इथे गोलंदाजाकडून. या पहिल्या चेंडूवर नक्कीच 3 धाव मिळेल त्याचा दबाव कुठेतरी होतोय. आपण बघतोय नक्कीच सागरला चेंडू काही समजला नव्हता, परंतु पाय नक्कीच आपण बघतोय थोडासा पुढे पडल्यामुळे नक्कीच नो बॉल इथे दाखवला जातो. पंचांकडून इशारा फ्री हिट असेल नक्कीच. सागर मतानीच नाव आहे त्याचं. सागर बोलायला बरं वाटतं ते. मतानी एवढ्या मतांनी निवडून आला, तेवढ्या मतांनी निवडून आला म्हणून सागर बोलतो. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका यशस्वी होत नाहीये. नक्कीच बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो. नक्कीच आपण बघतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात तोपर्यंत 1 धाव घेतली जाते आणि नक्कीच धावसंख्येमध्ये 1 ने आकार मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. या धावसंख्येवर फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलताना नाहीये. पहिल्या षटकात अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आणि यावेळेस बघतोय चांगला चांगली चेंडूने उसळी घेतल्याने डॉट बॉलची सांगता. चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल बाळाचं, कारण पहिल्या 2 चेंडूंमध्ये आपण बघितलं 5 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक अवांतर धाव सुद्धा होती, परंतु यावेळेस चांगलं पुनरागमन. पुढचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिला आणि आपण इथे बघतोय लेग बाईटच्या स्वरूपात पंच इशारा करताना ही 1 धाव. धावसंख्येला 1 ने आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते आपण बघतोय 22. या धावसंख्येवर खूप सुंदर अशी गोलंदाजीचं पुनरागमन केलेलं म्हणावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवर कुठेतरी चांगला मोठा फटका मारला होता, परंतु त्यानंतर चांगलं पुनरागमन इथे केलंय बाळा या गोलंदाजाने. यावेळेस सागर स्ट्राईक एंडला. समोर गोलंदाज बालाचा चेंडू बॅटची काढा घेऊन चेंडू जातो यष्टी रक्षका नारू सर यांच्या हातात आणि फलंदाज होतोय झेलबाद. एप्रिल या प्रत्येक चौकामध्ये आपल्याला बघायला मिळेल भीम जयंतीचा सोहळा. नक्कीच अंबरनाथ मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भीम जयंती साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक नक्कीच त्याच निमित्ताने आयोजित केलं जात आहे. भीमटोला अंबरनाथ यांच्या आयोजनातून आपण बघतोय. आणि नक्कीच या आयोजनासाठी विशेष मेहनत घेणारे तुषारजी मस्के आणि नक्कीच रितेशजी बनसोडे, त्यांच्या सोबत आपण दीपकजी कोकाटे, जय आहिरे, सुमित दास, भरत टपाले आणि नक्कीच अनंत कुंदेसाहेब या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. हे पर्व चौथ आणि या पर्व चौथामध्ये आपण बघतोय दिवस पहिला आणि खूप सुंदर असं आयोजन केलं जात आहे. नक्कीच ड्रिंक्स ब्रेक असेल. आपण 3ऱ्या षटकानंतर ड्रिंक्स तयार ठेवायचे. तर सर्वच आयोजक कमिटीमधील सदस्यांना विनंती आहे की पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करायची आहे. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चांगली उसळी घेतली आहे. नक्कीच शेवटच्या क्षणी फलंदाजाने बॅटने चेंडू टोलावला आणि एका धावेसाठी आपण इथे बघतोय धावसंख्येला 1 ने आकार मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. या धावसंख्येवर पाणी घेऊन जायचंय.
धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स आपण मुख्य व्यासपीठावर काही सन्मानाने सत्कार पार पाडणार आहोत. सन्माननीय अशोकजी चंदे साहेब या ठिकाणी झुटले गेले आहेत. समता सैनिक दल अध्यक्ष अंबरनाथ शहर त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण करूयात. दादा भाऊंना मी विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते अशोकजी चंदे साहेबांना सन्मानित करायचे. समता सैनिक दल अंबरनाथ शहराचे अध्यक्ष अशोकजी चंदे साहेब या ठिकाणी झुटले गेलेत. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या वतीने केलं जाईल. दादा भाऊंच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मानाने सत्कार पार पाडला जाईल. भीमटोला मित्रमंडळ यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा पर्व 4 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 हे 4थं पर्व, ज्याचा तुम्हाला सर्वांना गर्व. कित्येक मान्यवर जोडले गेले. सन्माननीय अशोक चंदे साहेबांनी या ठिकाणी सन्मानित केलं होतं. समता सैनिक दल अंबरनाथ शहराचे अध्यक्ष यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना त्यानंतर सन्माननीय भास्कर बोराडे साहेबांना देखील आपण सन्मानित करूयात. भारतीय बौद्ध महासंघाचे संघटक आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूयात. मी दादा भाऊंना पुन्हा विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटन 16 सकाळच्या सत्रामध्ये पार पडला, तेव्हा देखील मान्यवरांची मानदी आली होती आणि आता देखील कित्येक पाहुणे या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भास्करजी बोराडे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. भारतीय बौद्ध महासंघाचे संघटक ची जबाबदारी सातत्याने ते कित्येक वर्ष पार पाडतात. त्यानंतर मच्छिंद्र सातपुते साहेबांना देखील आपण सन्मानित करूयात. मच्छिंद्र सातपुते साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. विहार पर्यटकचे जे सचिव आहेत, लुंबिनी विहार पर्यटकचे जे सचिव म्हणून त्याची जबाबदारी सातत्याने पार पडत असतात, त्यांचं देखील स्वागत. आउट टू कॉम बॉक्स. आपण बघतोय पुन्हा एकदा चौथ्या षटकाला इथे सुरुवात होते आणि पहिल्या चेंडूवर मिळालेली ही एक धाव आणि धावसंख्येला 1 ने आकार मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. चौथं षटक पुढचा चेंडू चालणे पुनरागमन इथे कैपचा आपण बघतोय. चांगली चेंडूने उसळी घेतली, फलंदाजाला काहीसा चेंडू समजला नाही. डॉट बॉल. नक्कीच आपण मागच्या सामन्यामध्ये बघितला होता, कुठेतरी धावसंख्या कमी होती आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा आपण नक्कीच पीएस 11 या संघाने उचलताना बघितलं होतं. यावेळेस सुद्धा कुठेतरी धावसंख्या कुठेतरी कमी आपल्याला दिसते 3 षटकानंतर. यावेळेस चांगला फटका, जोपर्यंत बाळाकडून अडवलं जाईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येला 1 ने आकार मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती नक्कीच 25 धावांवर. 3 चेंडू झाले आतापर्यंत आणि नक्कीच धावसंख्या झाली 25. अजूनही इनिंग मधील 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 चेंडूंमध्ये किती धावा कुठून काढल्या जातात पाहावं लागेल. दरम्यान आपण बघतोय सचिन फलंदाज आपण इथे बघतोय, ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. यावेळी पुन्हा एकदा गुंडाचा चेंडू मिळाला होता. चेंडू जातोय इथे बघतोय, वन बाउंड, सीमा रेषा पार, चौकार. सर्व खेळाडूंना लवकर भीमटोला अंबरनाथ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की नक्कीच इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जे संघ ज्यांचं खेळून झालंय त्यांनी आपला जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला नक्कीच तिथे आपलं जेवण करून घ्यायचं आणि आपण इथे बघतोय पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात मिळालेली ही एक धावसंख्येच्या धावसंख्येला 1 ने आकार देते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक आपण बघतोय. नंदकिशोर नाईक साहेब यांना विनंती की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. नंदकिशोर नाईक साहेब यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. काही फॅनचा पुढचा शेवटचा चेंडू आपण बघतोय आणि यावेळेस चांगला फटका, जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सचिनची सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघतोय.
आणि नक्कीच दोन धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्येमध्ये 2 ने आकार होता. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल या चौथ्या षटका अंती. नक्कीच अजूनही 5वं षटक शिल्लक आहे आणि 40 ही आव्हानात्मक धावसंख्या असते या मैदानावर, कारण आपण इथे बघितलंय 6 धावांचा फटका हा खूपच लांब आहे. नक्कीच प्रत्येक फलंदाजाला तो फटका मारता येत नाहीये या मैदानावर आणि नक्कीच त्याच्यामुळे झेल उरताना आपण दिवसभरामध्ये अनेक वेळा बघितलंय. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नक्कीच पंच आपल्याला सांगतायत जास्त वेळ घ्यायचा नाहीये, लवकरच सामन्याला सुरुवात करायची आहे. 5वं षटक मार्गस्थ असताना पाहावं लागेल कर्णधार कोणावर गोलंदाजीची धुरा सोपवतो, कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. बाळाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. बाळाने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. दुसरं षटक कुठेतरी 11 धावाचं गेलं होतं, परंतु त्याच्यानंतर बाळाने पुन्हा एकदा चांगलं पुनरागमन करून दिलं. 4थ्या षटकामध्ये कैफने सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे. 1 चौकार लगावलाय, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 10 धावा दिलेल्या आहेत. 5वं षटक घेऊन आलाय तो वरून. काय बुवा डॉट बॉल, पहिला चेंडू डॉट बॉल. फलंदाजाला काहीच समजलं नाहीये. पुन्हा एकदा बाहेरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस उंची मोठी आहे, परंतु अंतर कमी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का पाहावं लागेल. स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होता, परंतु झेल होऊ शकला नाहीये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण त्यांच्यामध्ये बघितली. पुन्हा एकदा या 2 धावा कमवल्या जातात आणि धावसंख्येमध्ये 2 ने वाढताना धावसंख्या जाऊन पोहोचते 35. नक्कीच सचिनचं कौतुक करावं लागेल, कारण जिथे मोठे फटके बसत नाहीये तिथे त्यांनी नक्कीच आतापर्यंत आपण बघितलंय 3 वेळा 3 धावा आणि नक्कीच 2 वेळा 2 धावा, 2 चौकार सुद्धा लागलेत. खूप सुंदर अशी फटकेबाजी करतोय सचिन. मैदानामध्ये थांबला आणि चांगली फलंदाजी करताना आपण नक्कीच सचिनला बघितलंय. यावेळेस पुन्हा एकदा मागे बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस नक्कीच क्षेत्ररक्षक लवकर पोहोचतोय. फेकी करेल तोपर्यंत 1 धावसंख्येला 1 ने आकार जाऊन मिळतोय आणि नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 36 धावांवर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या षटकाची केलेली आहे नक्कीच गोलंदाजाने, कारण शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, परंतु मोठे फटके कुठे खेळून दिले जात नाहीये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे आणि यावेळेस दीपूला आता ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील, परंतु चेंडू चप्पा पडल्यानंतर काहीशी दिशा बदलतो आहे. नक्कीच आपण बघतो ऑफस्टाईमच्या बाहेर टाकलेला चेंडू आपण बघतो डॉट बॉल. काय गोलंदाजी करतो या शेवटच्या षटकामध्ये. कौतुक केलं पाहिजे गोलंदाजीचं, कारण हाणामारीच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना इथे थांबवून ठेवलेले आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर काही समजलं नाहीये. सचिन स्ट्राईक घेण्यासाठी पुढे जातोय आणि आपण इथे बघतोय रन आउट व्हावं लागतंय इथे फलंदाज दीपूला, कारण सचिनला स्ट्राईक घ्यायची होती. विकेट सॅक्रिफाईस करायला लावले, कारण शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि दीपूच्या बॅटला नक्कीच चेंडूचा कुठे स्पर्श होत नव्हता. त्याचमुळे नक्कीच सचिनने सांगितलंय शेवटचा चेंडू मी खेळण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. पाहावं लागेल शेवटच्या चेंडूवर किती धावा कमवतोय सचिन. स्वास्तिक 11 आणि केसीसी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. स्वास्तिक 11 आणि केसीसी दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपला शेवटचा कॉल असेल. शेवटचा चेंडू घेऊन आणि यावेळेस बघतोय काय चेंडू टाकलाय, अक्षरशः खोदून काढलाय. फलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल आणि नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि आपण इथे बघतोय 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 38 धावा आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल ते आदित्य 11 या संघाला. खूप सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी केली आहे. नक्कीच फलंदाजीमध्ये विशेष कौतुक करावं लागेल ते सचिनचं आणि नक्कीच गोलंदाजीमध्ये विशेष कौतुक करावं लागेल ते बाळाचं. बघावं लागेल आज सामना कोण जिंकतंय. तत्पूर्वी आपण जाऊया नाणेफेक कक्षामध्ये, ते आमच्यासोबत जोडले गेले ते दीपकजी यांना विनंती आहे की आपण पुढील सामना नक्कीच स्वास्तिक 11 वर्सेस केसीसी या संघांची नाणेफेक. थँक्यू कॉम्बॉक्स. आपण मुख्य व्यासपीठावर नंदकिशोर नाईक साहेब या ठिकाणी सोडलेले आहेत, त्यांना देखील सन्मानित करणार आहोत. मी अनंत कुंदे साहेब यांना विनंती करतो या स्पर्धेचे आयोजक की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. स्वस्तिक 11 आणि केसीसी
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. या पुढील सामन्याचा आपण नाणेफेक देखील करणार आहोत. नंदकिशोर नाईक साहेब या ठिकाणी सोडले गेलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मान आणि सत्कार केला होतोय. या स्पर्धेचे आयोजक अनंत कुंदे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं होतं. हिमायची शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेले पुष्पांचं गुच्छ देऊन या स्पर्धेच्या वतीने नंदकिशोर नाईक साहेबांसाठी सन्मान आणि सत्कार होत असताना ऑनस्क्रीनवर तुम्ही दृश्य देखील पाहू शकता. कित्येक प्रेक्षक वर्ग घर बसल्या स्मार्टफोनचा वापर करून या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील स्वागत. प्रत्येक वर्षी स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं करण्याचं काम केलं जातं. पाहुण्यांचा सत्कार होत असताना संविधानाची एक प्रत देखील त्यांना भेट म्हणून दिली जाते. ही स्पर्धा कायम तुमच्या मनामध्ये घर करून राहावं, आठवणीत राहावं यासाठी ती प्रत दिली जाते. आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये, जिथे स्वस्तिक 11 आणि KCC यांच्यामध्ये पुढील सामन्याचं नाणेफेक होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये त्वरित उपस्थिती दाखवायची. KCC टीमचे कॅप्टन या ठिकाणी जोडलेले आहेत. स्वस्तिक 11 टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भीमटुला मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल त्या निमित्ताने सातत्याने मागील 3 वर्षांमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते आणि चौथं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. सामना क्रमांक 3 सध्या सुरू आहे. जबरदस्त गोलंदाजी टॉस जिंकल्यानंतर पहिल्या डावामध्ये केली आहे ती आदित्य 11 टीमने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करत असताना फक्त 5 ओव्हरमध्ये 38 धावा खर्च केल्या आणि आता 39 धावांची छोटीशी आवश्यकता असेल त्याच टीमला. कबीर 11 टीमला फारसं काही मोठं योगदान देता आलं नाही. पहिल्या डावामध्ये बॅटिंग थोडीशी खराब झाली. 38 धावा जमा झाल्यात. एक छोटंसं लक्ष ठेवले गेले, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. हे क्रिकेटचं सूत्र आपण पाहतोय. हा सामना थोडासा कठीण जरूर बनलाय कबीर 11 टीमसाठी, परंतु त्यासाठी त्यांना गोलंदाजी अचूक टप्प्यावर करावी लागेल, भेदक मारा करावा लागेल, मोठ्या संख्येने विकेट घ्यावे लागतील, तरीच या 5 ओव्हरमध्ये 39 धावा वाचवू शकतात. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट आल्या, मोठ्या संख्येने धावा रोखल्या गेल्या. इकॉनॉमी गोलंदाजी जर झाली तर सामन्यामध्ये पकड निर्माण करता येईल, शिरकाव होऊ शकतो आणि त्याच्यासाठीच कबीर 11 टीमला प्रयत्न करावे लागतील. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. मनीष आणि नॉन स्ट्राईक एंडवर अंतू. काय कोणते फटके अंतू आणेल हे देखील पाहावं लागेल. खरं तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता देखील नाहीये या सामन्यासाठी. आदित्य 11 टीमला गोलंदाजी पॉवरफुल केली आहे, विशेष करून बालाने प्रभावित केलं. बालाने 3 विकेट घेतल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. पहिले षटक गोलंदाज साहिल. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट आहे मनीषसाठी. स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क झालाय, बॅकवर्ड पॉइंट मधून बॉलला पाठवलंय वेगाने, सीमा पार, चौकार आणि चौकाराने भव्य दिव्य स्वागत केलंय गोलंदाज साहिलचं बॅटर मनीषने.
सेकंड बॅटरला बंचूट ठेवावं लागेल, विकेट घ्यावी लागतील. चेंडू व्यवस्थापन कमिटी आपण चेंडूची पूर्तता मैदानामध्ये करायचे. पहिलाच बॉल उजव्या थोडासा बाहेर होता, अकूट टप्पा, स्विच हिट आणि गॅप मधून बॉल सीमा पार. चौकारांनी या इनिंगला मनीषने सुरुवात केली आहे. लक्ष खूपच लहान आहे. 39 धावा दुसऱ्या डावामध्ये डिफेन्स करायचे आहेत कबीर 11 टीमला आणि त्याच्यासाठी मनीष सारख्या फलंदाजाची विकेट घ्यावी लागेल. चौफेर मैदान, ग्रीन सिटीचं मैदान, नावाप्रमाणे हिरवगार मैदान पाहायला मिळते. एखादा पानावर चुना लावावा त्या पद्धतीने ही खेळपट्टी. दुसरा बॉल साहिलचा मनीषसाठी. पुढे आले, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अपटी दिली होती, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल डॉट. चांगलं बॅटल रंगले गोलंदाज साहिल आणि मनीष यांच्यामध्ये. विकेट आला तर दबाव निर्माण होऊ शकतो आणि विकेटच्या शोधामध्ये या इनिंग मध्ये कबीर 11 टीमला प्रयत्न करावे लागतील, कारण का 39 धावांचीच फक्त आवश्यकता आहे 5 ओव्हर मध्ये. राईट अँड ओव्हर द विकेटने साहिल थोडासा आतमध्ये वलन घेत असताना इन कटर पाहायला मिळाला. पिचिंग झाल्यानंतर गतीचा वापर चांगला केला, शरीराचा वेध घेणारा हा बॉल. पहिल्या बॉलवर जरूर चौकार खर्च केला, परंतु त्यानंतर एक चांगला सूर सापडलाय गोलंदाज साहिलला. 2 बॉल डॉट आलेत. P1चं षटक मिड विकेट डीप मध्ये आणि लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये ठेवले गेलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पॉइंटचे क्षेत्ररक्षक देखील बॅकवर्ड मध्ये उभा केले. पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ देखील पाहायला मिळतोय. चौथा बॉल पुन्हा बोट फिरवली, स्विंग अँड मिस. अपील केलीये, अपील आणि सहमती. विकेटचा पतन. पहिला झटका लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला मनीषच्या रूपाने. लागले आदित्य 11 टीमला. पहिल्याच बॉलवर चौकार आला, त्यानंतर 2 बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवर साहिलने विकेट मिळवून दिली. महत्वाची विकेट, मनीषची विकेट महत्वाची होती. महत्वाचा मासा त्यांनी गळाला लावला. बॅटची एच लागली होती. फलंदाज बाद. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्राईक एंडवर मित्रा. मित्र आपण सहजतेने चर्चा करत असतो, कोणत्याही मित्राला मित्र म्हणून हाक मारत असतो आणि मित्रा नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर उतरलाय. लेफ्ट हँड बॅटर, त्याच्या समोर गोलंदाज साहिल. पहिल्या बॉलवर चौकार, परंतु त्यानंतरचे 3 बॉल अप्रतिम हाताळलेत साहिलने. ओव्हरचा 5वा बॉल मित्रासाठी. अकूट टप्पा, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये थोडीशी फंबलिंग झाली. शॉर्ट मिड विकेट मध्ये एक सिंगल चोटी पूर्ण करून मित्रा या फलंदाजाने, ज्याचं नावच मित्र आहे, त्याने एक सिंगल पूर्ण केली आणि आपलं खातं ओपन केले. टीमची टोटल 5 वर जाऊन पोहोचलीये. सुरुवात तर चांगली झाली आहे आणि अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये पकड निर्माण करण्यासाठी कबीर 11 टीमला. यानंतर पहिल्या फेरीतील आजच्या दिवसातील शेवटची लढाई आहे. स्वस्तिक 11 केसीसीच्या टीमचे कॅप्टन या ठिकाणी जोडले गेलेत. शेवटचा बॉल पुढे येत असताना खेळण्याचा प्रयत्न. लेन थोडीशी कमी केलीये, अपील केलीये, संपर्क झालाय का याच्यात चर्चा होते. जोरदार अपील होते, परंतु सहमती नाहीये. नॉट आउट घोषित केलंय. शरीराचा वेध घेणारा बॉल होता हेच सांगितलं पंचांनी. दोन्ही पंच आता एकत्र येऊन चर्चा कदाचित करतील आणि त्यानंतर फायनल निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतलीये. तिसरे पंच आपण कंट्रोल रूम मध्ये येऊन निर्णय कळवायचा. बॅटचा संपर्क आहे का की बॉल शरीरावर जाऊन अधललाय याची थोडीशी चर्चा ऑन फील्ड अंपायरने केली आहे. तिसऱ्या पंचांची मदत त्यांना लागली. आता पाहूया तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय. नॉट आउट घोषित केले. बॅटर सेफ असेल म्हणजेच एक सिंगल
शेवटच्या बॉलवर कोणती धाव नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि 5 वर 1 विकेट अशी सुरुवात दुसऱ्या डाबामध्ये कबीर 11 टीमच्या विपक्षामध्ये आदित्य 11 ची पाहायला मिळते. 39 धावांचं संरक्षण करायचं आणि जी सुरुवात पाहिजे होती ती करून दिलीये गोलंदाजी करत असताना कबीर 11 टीमच्या गोलंदाज साहिलने. यानंतरचा सामना क्रमांक चौथी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. स्वस्तिक 11 टीमचे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचे. केसीसी टीमचे कॅप्टन जोडलेले आहेत. इनिंग ब्रेक्स मध्ये नाणेफेक झालेली नाहीये, त्यामुळे विनंती असेल स्वस्तिक 11 टीमचे कॅप्टन आपण सुरुवातीला इथे पोहोचल्यानंतर रिपोर्टिंग करायचे. पहिल्या ओव्हर मध्ये अफलातून मारा पाहायला मिळाला गोलंदाज साईच्या माध्यमातून, ज्यांनी 1 विकेट महत्वाची मिळून देत असताना फक्त धावा खर्च केलं 5. 39 रक्षण करायचे, जी सुरुवात पाहिजे होती कबीर 11 ला ती करून जरूर दिली. पॉवर प्लेचं दुसरं षटक आउटफील्ड मध्ये 3 शतरक्षक पाहायला मिळतील. समोर लेफ्ट हँड बॅटर ज्याचं नाव आहे मित्रा. तो मित्राप्रमाणेच कामगिरी करेल का? दुसरं षटक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी. पहिलाच बॉल समोर उडवलाय, लॉफ करत असताना लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हाताच्या वरून बॉल चाललाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार मित्रा ठोक आणि या मित्रा नावाच्या फलंदाजाने भव्य दिव्य स्वागत केलं. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. मुकेशचा दुसरा बॉल, पहिल्या बॉलवर षटकार आलाय. ऑन साइडला स्विंग केलाय, टायमिंग प्रॉपर, बॉल चाललाय सीमा पार. प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा दुसरा कडक षटकार. प्रेक्षक सांगतात मित्रा ठोक. हा मित्रा नावाचा फलंदाज ज्याने दुसरा षटकार ठोकलाय. दोन षटकार ठोकले, तिसरा देखील येईल का? षटकारांची हॅट्रिक मित्रा नावाचा हा फलंदाज पूर्ण करेल का? लेन चांगली होती, ऑन साइडला उडवले, बॉटमॅनचा वापर करत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या लगत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, फक्त सिंगल येते. ओव्हरथ्रो दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, एकाच धाबेवर समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मतीने टीमची टोटल 18 वर जाऊन पोहोचते. स्वस्तिक 11 टीमचे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचे. केसीसी टीमचे कॅप्टन आलेले आहेत, स्वस्तिक 11 टीमचे कॅप्टन देखील जोडलेले आहेत. दोघांचे स्वागत आहे. तिसऱ्या ओव्हर नंतर आपण नाणेफेक करणार आहोत. पुढचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. सुरुवातीला 2 षटकार आले, परंतु त्यानंतर ट्रॅकवर गाडी आली. गोलंदाज मुकेशची 2 बॉल चांगले टाकलेत, लेन थोडीशी वाढवली. पहिल्या 2 बॉलवर लेन थोडीशी कमी होती, परंतु आता लेन थोडीशी पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अंतू हानेल का एखादा मोठा फटका? पुढे येऊन अंतूने मारण्याचा प्रयत्न केला, स्टेप आउट झाला होता, पुन्हा संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल. 2 डॉट बॉल आलेत. शेवटचा बॉल यावरचा शिल्लक. टीमची टोटल 18 वर स्थिरावली. 39चं लक्ष आहे. टोटल थोडीशी कमी सुधारली, परंतु विकेट जर आल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यासाठीच गोलंदाजी करणाऱ्या टीमला प्रयत्न करावे लागतील. खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी बोट फिरवली होती, लेग कटर होता, खूपच बाहेर गेला. वाईटचा इशारा. स्टंप कसारामध्ये बॉल कर्जत मध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळाली. एक्स्ट्राच्या मतीने टीमची टोटल 19 वर जाऊन पोहोचते. अजूनही सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 20 धावांची. 19 बॉल मध्ये पुढे येत असताना क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर एलिव्हेशन नाहीये. बॉल चाललाय मागे, लेग बायचा इशारा येतोय. संपर्क झाला नव्हता हेच सांगितलं पंचांनी. शेवटच्या बॉलवर सिंगल येत असताना ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा, 1 विकेट, 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉल मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता.
18 बॉल 3 ओव्हर आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. लो स्कोरिंग मॅच. 18 बॉल शिल्लक आणि 19 धावांची आवश्यकता पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 वर 1 विकेट. विकेट घ्यावे लागतील. विकेट घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील कबीर 11 टीमला. 18 बॉल 3 ओव्हर मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी आदित्य 11 टीमला. षटक क्रमांक 3 कबीर 11 टीम कडून गोकुल कुल ठेवेल का? दोन्ही फलंदाजांना ठेवावा लागेल या सामन्यामध्ये. जर शिरकाव करायचा असेल तर कबीर 11 टीमला दोन्ही बॅटरला शांत ठेवण्याचं काम करेल का हा गोकुल? कडकून ही मॅच कडक होईल का? खरं तर लो स्कोरिंग मॅच मध्ये देखील रंगत येते, परंतु त्याच्यासाठी फिल्डिंग डिपार्टमेंटचे 7 गोलंदाजाला लाभणं, एक्स्ट्रा दाबांपासून बॅटिंग करणाऱ्या टीमला वंचित ठेवावं लागतं. विकेट देखील घ्याव्या लागतात. 1-2 विकेट या ओव्हर मध्ये आल्या तर थोडासा दबाव निर्माण होईल. स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन समोर. तिसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल उडवले समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये. शतरक्षक चांगलं रक्षण केलंय. त्या शतरक्षकाने नाव आहे कमल. कमलने कमालीचीच फिल्डिंग केली आहे. लॉंग ऑफ मध्ये सिंगल येते. 2 धाबा आलेत त्या बॉलवर. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 22 वर. तर 17 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. थोडासा खतरा जरूर निर्माण झाले कबीर 11 टीमला. विकेट साठी प्रयत्न करावे लागतील. पुढ्यात टाकला होता बॅटची एज. बॉल मागे चाललाय. विकेट किपरला बीट करत असताना कोणती धाव नाहीये. डॉट बॉलची संख्या जरी वाढवली तरी देखील थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो आणि तोच प्रयत्न सध्या या ओव्हर मध्ये गोकुल करतोय. लेफ्ट ब्राउन द विकेटने गोकुल. फुल टॉच बॉल हवे. शतरक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये नाहीये. सर्कलचा शतरक्षक मागे जात असताना टक्कर जरूर झालीये. 2 धावा येतील. एकेरी दुहेरी धावाने देखील सहजतेने सामना जिंकला जाऊ शकतो. तशीच रणनीती पाहायला मिळते दोन्ही बॅटरची. एका बाजूला मित्रा नावाचा बॅटर नॉन स्ट्राईक स्ट्राईक वर अंतू ही जोडी. पहिली विकेट स्वस्तामध्ये गेली आणि त्याच्यानंतर एक पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. टीमचे टोटल 24 वर जाऊन पोहोचले. तरी सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 15 धावांची. बॉल शिल्लक आहेत 15 बॉल मध्ये 15 धावांची अजूनही आवश्यकता. अंतू स्ट्राईकला. फुल टॉस ऑफ स्टंपच्या बाहेर होता. उडवलाय त्याला पॉइंटच्या दिशेने. डीप मध्ये शतरक्षक पोहोचतोय. उचली केली आहे आणि जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत 2 धावा येतील. सिंगल डबलने देखील प्रवास सुरू ठेवला तरी देखील सहजतेने सामना जिंकला जाऊ शकतो हे देखील माहिती आहे अंतू आणि मित्राला. तसाच प्रवास सुरू ठेवलाय. या प्रवासामध्ये एखादा स्पीड ब्रेकर लावला 1-2 विकेट आली तर संधी मिळेल कबीर 11 टीमला. सुरुवातीला पहिल्याच ओव्हर मध्ये विकेट आली होती. त्यानंतर एक मोठी पार्टनरशिप. समोर लॉफ केलाय. मिस टायमिंग बॉल हवेत. एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक बॉलच्या खाली. अंदाज चुकलाय. कॅच सुटली आणि मॅच देखील हातातून आता सुटत चालली आहे कबीर 11 टीमच्या. लो स्कोरिंग मॅच मध्ये अशा चुका करून चालणार नाहीयेत. कॅचेस पकडणं, गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला साथ जर लाभली तरच लो स्कोरिंग मॅच देखील जिंकता येते. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सुरुवातीला बॅकफुटला गेला. लेग स्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर थोडासा आत आला. या परिस्थितीमध्ये हा डॉट बॉल. षटक क्रमांक 3 समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 26 वर 1 विकेट. आता बॉल शिल्लक राहिले 12 आणि 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये जिथे नाणेफेक होणार आहे स्वस्तिक 11 आणि केसीसी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 26 वर 1 विकेट. 12 बॉल मध्ये अजूनही 13 धावांची गरज. स्वस्तिक 11 आणि केसीसी संघाचे कर्णधार मॅन्युअल स्कोरिंग मध्ये थोड्याशा चुका जरूर झाल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 वर 1 विकेट म्हणजेच अजूनही 12 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. पुढील होणारा सामना स्वस्तिक 11 वर्सेस केसीसी. दोन्ही संघांमध्ये आपण बघतोय नाणेफेक होते आणि नक्कीच भरत जी टपाल सर आपण इथे बघतोय नाणेफेक करतायत.
कॉलिंग स्वास्तिक हेड कॉलिंग आणि नक्कीच हेड पडल्याने आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग करा. स्वास्तिक 11 या संघाने पुढील सामन्यासाठी आपण बघतोय इथं गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊया या सामन्याकडे, उत्कंठवर्धक सामन्याकडे. ओल्ड कॉम्बॉक्स. थँक्यू. पुढील सामना चौथा सामना असेल. स्वास्तिक 11 टॉस जिंकल्यानंतर केसीसीच्या विपक्षामध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतले, परंतु हा सामना रंगला जिथे 12 बॉलमध्ये असूनही 11 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये या सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. इथे जर चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये कबीर 11 टीमने केली तर थोडासा दबाव निर्माण होईल. ही जोडी तोडावी लागेल. पहिली विकेट स्वस्तामध्ये आली होती, त्यानंतर एक पार्टनरशिप अंतू आणि त्याच्या सोबत मित्राची पाहायला मिळते. चौथ्या ओव्हरची जबाबदारी मटानीने स्वीकारली. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडासा बदल, जास्त वेळ खर्च करू नका. 5 ओव्हरच्या मॅचेस सुरू आहेत. आज स्पर्धा 2 तास उशिराने सुरुवात झाली. उद्घाटन 16 अगदी थाटा माटात भव्य दिव्य स्वरूपात या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळाला. 12 बॉल 11 धावांची गरज. पहिला बॉल फुलटॉच लेग स्टंपवर होता, फ्लिक केला ऑन साइडला. बॉल चाललाय स्क्वेअर लेग कडे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, बॉल त्याच्या अवकाशाच्या बाहेर. चौकार, मित्राच्या बॅट मधून चौकार. करो लाख कोशिश वो हद ना. आदित्य 11 टीम साठी हा आता पेपर सोपा झालाय, कारण का 11 बॉल शिल्लक आहे. त्याने 11 बॉल मध्ये आता फक्त 7 धावांची गरज आहे. चित्र स्पष्ट झाले मॅचचं. डिफेन्स केल्या स्ट्रोकला, बॉल चांगला होता, आतमध्ये थोडासा घुसला होता, गतीचा देखील वापर चांगला केला. अगदी शेवटच्या मुवमेंटला स्ट्रोकला चेक केलं, डिफेन्स केल्याने एक सिंगल पूर्ण केली. ही पार्टनरशिप चांगली झाली आहे. खराब बॉलवर समाचार घेतले, चांगल्या बॉलला सन्मानित केले. आता विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन संघ पोहोचलाय. 10 बॉल शिल्लक, 6 धावांची गरज. परीक्षा घेतली सर्व गोलंदाजाची. अशी बॅटिंग आपल्याला अंतू आणि मित्राच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रभावित केलं. पुढचा बॉल अंतूसाठी पुढे आले, तुडवलाय, लॉफ केलाय. बॉटमिनचा वापर करत असताना हा बॉल अगदी समोर बाणासारखा फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार आणि षटकार ठोकून सामना फिनिश केलाय. सामना जिंकलाय तो आदित्य 11 टीमने. अभिनंदन. करो लाख कोशिश वो हद. असताना 2 ओव्हर मध्ये 12 धाबा देत असताना 3 विकेट घेतल्या. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 विकेट. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करणारा बाला ठरलाय मॅचचा हिरो. चला आपण मानव मॅचच्या दिशेला बोलणार आहोत. जबरदस्त कामगिरी ज्या खेळाडूने केली. 3 षटकं, 3 महत्वाचे विकेट आणि